नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण घेतलेला प्रश्न आहे 4/6 मध्ये 4/6 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येईल. मागे झालेल्या बऱ्याचशा स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न आलेला दिसून येतो. तर आपण बघूया या प्रश्नाचे उत्तर कसे काढावे लागेल. 4/6 मध्ये 4/6 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर आपल्याला 6 मिळेल. तर अपूर्णांकांचा नियम आपल्याला माहिती आहे. समान छेद असेल तर त्या अंशाची बेरीज होते आणि जो छेद आहे तो म्हणजे तसाच राहतो. छेदावर कोणतीही क्रिया आपण करत नाही. म्हणजे आपला छेद इथे आपल्याला 6च मिळणार आहे. 4/6 मध्ये 4/6 किती वेळा जरी मिळवले तरी आपल्याला छेद जो मिळणार आहे तो 6च असणार आहे. आता अंश किती येईल तर आपल्याला प्रश्नामध्ये एक माहिती दिलेली आहे की आपलं येणारं उत्तर असणार आहे 6. आणि आपण शिकलोय की अपूर्णांक म्हणजेच भागाकार. म्हणजे या छेदाने या अंशाला भाग दिल्यानंतर आपल्याला मिळणारे उत्तर असणार आहे 6. अंशस्थानी किती अंक येईल हे यावरून आपल्याला अंदाज बांधायचा आहे. तर या छेदाला कितीने गुणल्यानंतर आपल्याला त्याचा भागाकार 6 मिळणार आहे. जर आपण 6ला 6ने गुणलं तर 36 येईल. म्हणजे या चौकटीत जर आपण 36 मांडले तर 6ने 36ला भाग दिल्यानंतर आपल्याला 6 उत्तर मिळणार आहे. मग आता 36 बेरीज येण्यासाठी हा अंश किती वेळा मिळवावा लागेल? एकाच अंकाची पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजेच गुणाकार. म्हणजे 4ला 4 9 वेळा मिळवला तर आपल्याला उत्तर 36 मिळणार आहे. 4 9 वेळा मिळवायचा, त्यात आधी एक 4 दिलेला आहे म्हणजे आपलं उत्तर इथे येणार आहे 8. 4/6 मध्ये 4/6 8 वेळा मिळवल्यास उत्तर 6 येईल. आता याला एक सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. ती म्हणजे जो छेद जो अपूर्णांक दिलेला आहे त्याचा जो छेद आहे या छेदाने या उत्तराला दिलेल्या बेरजेला तुम्हाला गुणायचे. ज्याचं उत्तर म्हणजे काय सूत्र तयार होतं बघा. छेदाने दिलेल्या उत्तराला गुणणे. म्हणजे जी प्रश्नामध्ये तुम्हाला बेरीज दिलेली असेल, जे उत्तर दिलेलं असेल त्याला या छेदाने गुणायचं. त्यानंतर जो अंश आहे त्या अंशाने भाग द्यायचा. झाले उत्तर. 1 मिनिटामध्येच तुम्हाला हे उत्तर मिळणार आहे. या सूत्रात किंमत टाकून बघूया. छेद 6 उत्तर म्हणजे दिलेली बेरीज 6 भागिले अंश आहे 4. तर आपल्याला उत्तर मिळतं 9. पण 4/6 एकदा दिलेला आहे म्हणून त्यातून 1 वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 8 वेळा. तर आपण या सूत्राचा वापर करायचा आहे. सूत्र पाठ करण्याची गरज नाही आहे. इथं छेद गुणिले बेरीज आणि भागिले अंश. तर तुम्ही अजून असे उदाहरण घेऊन या सूत्राचा सराव करावा. धन्यवाद.